थँक्यू. नंदा का तू बघ तुझा वाढदिवस मी उद्या कसा साजरा करतो ते. खरं सांगू का विश्वंभर, मला सेलिब्रेशन वगैरे काही नकोय. मला फक्त तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा आहे, बाकी काही नको. आज तुझ्या वाढदिवशी सुद्धा तू माझा विचार करतेस नंदा का. म्हणूनच तू माझ्यासाठी महत्वाची आहेस. तू आजवर फक्त माझा, पृथ्वीचा आणि या घराचा विचार करत आलीस. बाबांना चेकबद्दल सांगू का? आत्ता त्यांचा मूड पण चांगला आहे. या आनंदात कदाचित ते माझ्यावर रागवणार नाहीत. ये केक कापूया. बाबा, मला महत्वाचं काहीतरी बोलायचंय आज. आता काही नाही. मी आता जागा आहे फक्त नंदाक्कासाठी. सो जे काय असेल ते आपण नंतर बोलूया. खूप महत्वाचं आहे खरंच. अपर्णा, तिला समजून सांग ही वेळ फक्त माझ्या नंदाक्कासाठी आहे. श्रावणी, चल इथून चल. काकू, श्रावणी अगं काय करत होतीस तू? ते आधीच रागावले तरी तू बोलत सुटली होतीस. मला खूप महत्वाचं बोलायचं. श्रावणी अगं ते आता नाही ऐकणार तुझं. आणि त्यात ती नंदाक्का नाटकी करून त्यांना भुलवत बसली होती. हे बघ, ते काही असू दे. आत्ता जर मी नाही बोलले ना बाबांची तर खूप गडबड होईल. आता काय गडबड करून ठेवलीस? काय काय गडबड होणार आहे? काय सांगायचं होतं तुला? काय काय तू त्या मुलीला 1 लाखाचा चेक दिलास? श्रावणी अगं काय करतेस तू? हे असा मोठा निर्णय घेण्याआधी कोणाला विचारायचं तरी होतंस. आता भैयासाहेबांनी आतलं कळलं तर किती मोठा प्रॉब्लेम होईल. तुला कळतंय का? बरं जाऊ दे. त्या मुलीचं नाव काय? तू कुठून आली होती? तुला काहीतरी माहिती असेल. तिचं नाव आठवत नाहीये. तुला तिच्याबद्दल खरंच काही माहिती नाही? नाही, असं नाहीये. माहिती आहे ना मला. मी सांगते बघ. तिचे बाबा साहेबांच्याच पार्टीत काम करणारे कार्यकर्ते आहेत. खरंय श्रावणी तुझं, पण ती मुलगी खरं बोलते हे कशावरून? काकू, मग काय करू आता? तू उद्याच्या उद्या बँकेत फोन लाव आणि तो चेक स्टॉप कर. यातलं जर भैयासाहेबांना काही कळलं ना तर खरंच खूप मोठा प्रॉब्लेम होईल.